हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज होता डोसा स्पेशल मेड बाय मी. Here's my brother. सो गाईज हा जो पार्ट आहे ना, हा कालच्या व्लॉग मधला आहे, जो मी विसरलेली कालच्या व्लॉग मध्ये ऍड करायला. ऍक्च्युली मी पूर्णपणे झोपण्याच्या तयारीतच होती, पण मला अचानक आठवण आली आणि माझ्या ब्रदरनीही मला हेल्प केली की दीदी तू इव्हनिंगला इडली आणि डोसा करिता तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली ते वाटायचं नाही आणि मग मी पटकन उठून वाटायला घेतलं. त्यात माझ्या ब्रदरनीही माझी हेल्प केली आणि झोपी गेलेलो. अच्छा, तर सकाळी उठून असं काहीतरी पीठ खूप सुंदर दिसत होतं, खूप चांगल्याने फर्टिलाइज झालेलं होतं आणि मी खूप खुश होते कारण मी खूप एक्सायटेड होती आई आणि बाबांना खाऊ घालायला की मी कसा करते डोसा. आणि मग चटणी ही मीच करणार होती, बट आई बोलली तू राहू दे मी करते, कधीतरी माझ्या हातचीही तू खाऊन बघ. सो आई चटणी करत होती आणि मी डोसा करत होती, तुम्ही बघितलाच असाल. आणि फार अप्रतिम सुंदर असं झालेलं होतं, खूप मज्जा आली आम्हाला. त्यानंतर कालच्या व्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला बोलली की फ्रीज ओपनिंग आम्ही उद्या करणार आहे, म्हणजेच मग आज मग आम्हीही काहीतरी घेतले देवाचे नावं, काहीतरी काही बोलते मी. तर आम्ही घेतले देवाचे नाव आणि फायनली आम्ही ओपन करतोय तो आज. आता फ्रीज माझ्या डोळ्यासमोरच घेतला म्हणून मला एवढी काही एक्साइटमेंट नव्हती, पण माझा भाऊ आणि बाबा खूप एक्सायटेड होते बघण्याकरिता. बाय दी वे फ्रीजची चॉईस 70% माझी होती कारण मला हा कलर खूप आवडलेला आणि आईचं थोडंसं मन चालत होतं की ते फ्रीजवर फ्लावर्स वगैरे असतात ना, तसा काहीतरी टाईपचं घ्यावा. बट मी तिला सांगितलं की आता तो जुना पॅटर्न झालेला आहे आणि ते इतकं काही छान नाही वाटत, तू रॉयल आणि न्यूड कलर घे जेणेकरून तो छान दिसेल तुझ्या घरात. सो तिने माझं ऐकलं, माझ्या शब्दाला मान दिलेला आणि तिने हेच घेतलं. तर फ्रीज ओपन करण्यापासून तर सेटल करण्यापर्यंत मीच केलेलं सर्व काही, जेणेकरून मी घरी गेल्यावर त्यांना काही ताण नको. अच्छा, तर मी तुमच्या डोक्यावर थोडासा प्रेशर देणार आहे. तुम्हाला आठवतं का मागच्या व्लॉग मध्ये मी बोललेली की मला साडीचा ड्रेस शिवायचा आहे. आता मी पैसे देऊनही ड्रेस घेऊ शकते, बट माझ्यामधली मस्ती तर बघा, मला साडीचा एक तरी ड्रेस माझ्याकडे हवाच आहे, म्हणजे माझी हौस आहे गाईज. तर मी फायनली विचार केलेला आणि आईच्याच रेफरन्सने एका टेलर व्हॉट एव्हर इट इज त्यांच्याकडे गेलेली आणि त्यांना सगळं काही सांगितलेलं. सो आमचं सगळं काही डन झालं. आता ड्रेसची डिझाईन बघायला विसरू नका कारण फर्स्ट टाइम मी कुठलं तरी माझं इमॅजिनेशन लाईव्ह दाखवलेलं आहे. त्याचसाठी चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या ब्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.